येत्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यासाठी सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केलेली असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सुद्धा सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केलेली आहे। एकीकडे नगर परिषद नगरपंचायतीची आचारसंहिता सुरू असताना या निवडणुकांनंतर म्हणजे 3 डिसेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल आणि या निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद असतील, यासोबतच महापालिका असतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुका ज्या त्या आगामी काळामध्ये पार पडणार आहेत। मात्र आता प्रश्न उपस्थित झालेला आहे तो म्हणजे या निवडणुका होणार का? कारण निश्चितच साधारणतः पाहायला गेलं तर एकीकडे न्यायालयाकडून म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून 31 जानेवारी ही अंतिम तारीख दिली जाते। त्या तारखेपूर्वी निवडणुका घ्या आणि कालावधी जो तो पूर्ण करा असं सुद्धा सांगितलं जातंय। मात्र आता टांगती तलवार आलेली आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार का नाही होणार। मग याला कारण ठरतंय ते म्हणजे ओबीसीचं आरक्षण। निश्चितच आता साधारणतः पाहायला गेलं तर या सगळ्या निवडणुकांमध्ये 27% आरक्षण सरसकट येथे सरकारकडून लागू करण्यात आलेलं आहे। मात्र यामध्ये कुठेतरी आरक्षण लागू करत असताना न्यायालयाच्या निर्णयाचा आदेशाचा अवमान झाल्याचं सध्या बोललं जात आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ओबीसीची टांगती तलवार ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती असणार आहे। त्यामुळे आता निश्चितच आपण पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये आता या निवडणुका होणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुळामध्ये या संदर्भामध्ये आज महत्त्वपूर्ण सुनावणी सुद्धा पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं, नेमकं कशा प्रकारे निकाल न्यायालय देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुळामध्ये या सुनावणीनंतरच ठरणार आहे की आगामी काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या होणार की नाही होणार। मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुका होणार की नाही हे आजच्या या सुनावणीवरती संपूर्णपणे अवलंबून असणार आहे। मात्र या संदर्भातली अधिकची माहिती अशी की त्यानुसार जर पाहायला गेलं तर राज्यातील 42 नगरपंचायती आणि 246 नगर परिषदांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडत आहे। त्यासाठी राज्यातील राजकारण एकीकडे रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत असताना दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाहीत असा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे। दरम्यान ओबीसीची आरक्षणाची मर्यादा एकंदरीत या सगळ्याला कारणीभूत ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। मुळामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 50% आहे। त्यामुळे ही मर्यादा 83 पंचायत समित्या, 17 जिल्हा परिषदा, 57 नगरपालिका आणि 2 महानगरपालिका अशा 159 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओलांडण्यात आली आहे। याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेर ओढले। या संदर्भामध्ये आज सुनावणी होणार असल्याने नक्की काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यानुसार जर पाहायला गेलं तर निश्चितच आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली गेल्यामुळे आज ज्या प्रकारे न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीअंती नेमकं काय घडतं, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार का नाही होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय जर आपण अधिकची माहिती जाणून घ्यायला घेतली तर निश्चितच पाहायला गेलं तर राज्य सरकारने त्यांच्या सोयीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ लावला आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसी म्हणजेच इतर मागास प्रवर्गासाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलंय। त्यामुळे एकूण आरक्षण 50%च्या वर गेलं असून आरक्षणाची 50%ची मर्यादा ही ओलांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती। या प्रकरणी आता बुधवार म्हणजे आज 19 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडत आहे। सुनावणी काही वेळातच पार पडेल। मात्र या सुनावणी अंती नेमकं काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या साधारणतः आपण पाहायला गेलं तर या निवडणुकांसाठी आरक्षणाचे निकष निश्चित करण्यात भांटिया आयोगाला नेमलं होतं। या आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना ओबीसी आरक्षणाबाबत भांटिया आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती राहील असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही राज्य सरकारने या आदेशाच्या स्वतःच्या सोयीने अर्थ लावत नगर परिषदा, महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या सरसकट 27% आरक्षण ओबीसींसाठी लागू करण्याचा आदेश दिला होता। त्यानुसार ग्रामविकास विभागाने पंचायत समिती, जिल्हा परिषदांसाठी आणि नगर विकास विभागाने नगर परिषदा, नगरपंचायती आणि महापालिकांसाठी ओबीसी आरक्षण लागू केलं होतं। दरम्यान आता पाहायला गेलं तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं आरक्षण लागू झालेलं आहे ते आपण पाहणार आहोत। त्यानुसार पाहायला गेलं तर ओबीसी आरक्षणामुळे आरक्षणाची मर्यादा वाढल्याचा मुद्दा मुख्यत्वे आदिवासी बहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झाला। त्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 100% आरक्षण झाले आहे। चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्हा परिषदांमध्ये 60 ते 70% आरक्षण, शिवाय गडचिरोली येथे 78% आरक्षण, पालघरमध्ये 93% आरक्षण, धुळे येथे
73% आरक्षण आणि नाशिक जिल्हा परिषदेत 72% आरक्षण लागू झाले आहे. याशिवाय ठाणे, नागपूर, नांदेड, वाशिम, हिंगोली, जळगाव, वर्धा तसेच बुलढाणा या 8 जिल्हा परिषदांमध्ये 51 ते 60% आरक्षण दिलं आहे. त्यामुळे आता एकीकडे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे आरक्षण देण्यात आलेलं आहे याची सुद्धा माहिती आपण जाणून घेतलेली आहे. मुळामध्ये आता ओबीसींच्या वाढलेल्या एकंदरीत पाहायला गेलं तर मुळामध्ये ओबीसींची टांगती तलवार, ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा साधारणतः पाहायला गेलं तर सरसकट ज्या प्रकारे 27% आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यावरती सुनावणी ही आज पार पडणार आहे. या सुनावणी अंती नेमकं काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित आहे की या सुनावणीनंतर राज्यामध्ये आगामी काळामध्ये ज्या प्रलंबित आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुका या होणार की नाही याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कलिशे, मी वैभव पाटील, मुंबई.